आपले सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आज आपण इंग्लिशमधील एक नवीन घटक बघणार आहोत. ज्यावेळेस आपल्याला मराठीच्या वाक्याच्या शेवटी कडे, ला, ना आल्यास वाक्यामध्ये हॅव किंवा हॅजच्या नंतर नाऊन अथवा प्रोनाऊनचा वापर केला जातो. बघा आता मित्रांनो, आपण दैनंदिन जीवनामध्ये बोलत असताना आपल्या जवळील अथवा मालकीच्या वस्तू ज्यावेळेस आपण सांगत असतो त्यावेळेस आपल्या मराठीच्या वाक्या शेवटी कडे, ला अथवा ना असे शब्द येतात. मग ज्यावेळेस आपल्या वाक्यामध्ये कडे, ला अथवा ना शब्द आल्यास आपल्याला वाक्यामध्ये हॅव किंवा हॅजचा वापर करायचा आणि हॅव किंवा हॅजच्या नंतर नाऊन अथवा प्रोनाऊनचा वापर करायचा. मग आता आपल्याला सर्वात महत्त्वाचा प्रश्न असतो की वाक्यामध्ये हॅव कधी वापरायचं आणि हॅज कधी वापरायचं. मग आता ते बघूयात. बघा, आपल्या वाक्यामध्ये ज्यावेळेस आय, वी, यू, दे अनेक वचनी नाव असतं त्यावेळेस आपल्याला काय वापरायचं वाक्यामध्ये हॅव वापरायचं आणि अदर सब्जेक्ट असेल तर अशा वेळेस वाक्यामध्ये आपण हॅजचा वापर करतो. बघा, वाक्यात आय, वी, यू, दे अनेक वचनी नाव असल्यास हॅवचा वापर करायचा आणि ऑदर असल्यास आपल्याला वाक्यामध्ये हॅजचा वापर करायचा. मग आता बघा, या ठिकाणी एक वाक्य आहे, माझ्याकडे एक पुस्तक आहे. बघा, आपल्या वाक्यामध्ये या ठिकाणी कडे हा जो एक शब्द आला, मग वाक्यामध्ये कडे शब्द आलाय म्हणून आपल्याला वाक्यात हॅव किंवा हॅज वापरायचं. मग या ठिकाणी वाक्यामध्ये माझ्यासाठी शब्द आहे आय. मग आपल्याला वाक्यामध्ये कडे अथवा ला आलंय, मग आपल्याला आय शब्दाच्या नंतर वाक्यामध्ये कशाचा वापर करायचा आहे? हॅवचा वापर करायचा आहे. मग काय झालं? आय हॅव अ बुक, म्हणजे माझ्याकडे एक पुस्तक आहे. दुसरं वाक्य, तुझ्याकडे एक पुस्तक आहे. हे वाक्य असं होणार, यू हॅव तुझ्याकडे एक पेन आहे. यू हॅव अ पेन, म्हणजे तुझ्याकडे एक पेन आहे. दुसरं आहे, आमच्याकडे एक गाडी आहे. मग आता बऱ्याच जणांना वाक्यामध्ये आय कधी वापरायचं, यू कधी वापरायचं याच्यामध्येही खूप सारे समस्या असतात. मग आता बघा, ज्यावेळेस आपण स्वतःसाठी ज्यावेळेस एखादी वस्तू अथवा मालकीची स्वतःच्या सांगायचं असेल तर त्यावेळेस इंग्लिशमध्ये आपल्याला हा आयचा वापर करायचा. ज्यावेळेस स्वतःला आणि समोरच्याला एखादी व्यक्ती अथवा वस्तू आहे हे सांगायचं असल्यास आपल्याला वाक्यामध्ये वीचा वापर करायचा. समोरच्या एकासाठी यूचा वापर करायचा. समोरच्या एकापेक्षा जास्तसाठी यूचा वापर करायचा. तिसऱ्या एका व्यक्तीसाठी अथवा एखाद्या पुरुष अथवा मुलासाठी हीचा वापर केला जातो. एखाद्या स्त्री अथवा मुलीसाठी सीचा वापर केला जातो. तिसऱ्या एखाद्या वस्तूसाठी इटचा वापर केला जातो आणि तिसऱ्या एकापेक्षा जास्त व्यक्ती अथवा वस्तूंसाठी देचा वापर केला जातो. मग आता या ठिकाणी काय आहे, तुझ्याकडे एक पेन आहे. कसं झालं वाक्य? यू हॅव अ पेन. आता आमच्याकडे गाडी आहे. कसं होणार हे वाक्य? आमच्याकडे साठी येणार वी हॅव अ कार, म्हणजे काय? आमच्याकडे एक गाडी आहे. आता त्यांच्याकडे एक घर आहे. मग त्यांच्यासाठी आपण हे झाले तिसरे. मग तिसऱ्या एकापेक्षा जास्तसाठी आपण घेतो दे. त्यानंतर घ्यायचं हॅव अ हाऊस, म्हणजे त्यांच्याकडे एक घर आहे अथवा त्यांना एक घर आहे. तिच्याकडे एक बाहुली आहे. मग तिच्यासाठी शब्द घेतला सी. मग सीच्या नंतर आपल्या वाक्यामध्ये सब्जेक्ट सी जर असेल तर अशा वेळेस सी हा यांच्यापैकी नाही, ऑदर आहे. ऑदर असल्यामुळे आपल्याला वाक्यामध्ये हॅजचा वापर करायचा. मग इथं सीच्या नंतर येणार हॅज अ डॉल, म्हणजे काय? तिच्याकडे एक बाहुली आहे. त्यांच्याकडे एक सायकल आहे. कसं होणार हे वाक्य? त्यांच्याकडे एक सायकल आहे. दे हॅव अ सायकल, म्हणजे त्यांच्याकडे एक सायकल आहे. पुढचं आहे वाक्य, माझ्याकडे मोबाईल फोन आहे.
हे वाक्य असं होणार, आय हॅव अ मोबाईल फोन. म्हणजे काय, माझ्याकडे एक मोबाईल फोन आहे. पुढचं वाक्य, तिच्याकडे लॅपटॉप आहे. मग तिच्यासाठी शब्द घेतला सी, सीच्या नंतर येणार हॅज अ लॅपटॉप. म्हणजे तिच्याकडे एक लॅपटॉप आहे. त्यांच्याकडे बाग आहे. मग हे वाक्य कसं होणार, त्यांच्याकडे बाग आहे. दे हॅव अ गार्डन. म्हणजे काय, त्यांच्याकडे एक बाग आहे. पुढचं आहे, आमच्याकडे वर्ग आहे किंवा आम्हाला वर्ग आहे. मग असं होणार, आमच्यासाठी घेतला वी हॅव अ क्लासरूम. म्हणजे काय, आम्हाला वर्ग खोली आहे किंवा आमच्याकडे एक रूम आहे. पुढचं आहे, त्याच्याकडे नवीन शर्ट आहे. मग आता त्याच्यासाठी शब्द कोणता आहे बघा. मग आपण तिसऱ्या एका व्यक्तीला काय म्हणतो तर ही, आणि वाक्यामध्ये ही हा शब्द ऑदर येतो, यांच्यापैकी नाही. मग हिच्या नंतर आपल्याला काय घ्यायचं, हॅज घ्यायचं. मग त्याच्यासाठी हिथं घेतला ही, त्यानंतर घेतलं हॅज अ न्यू शर्ट. म्हणजे काय, त्याच्याकडे एक नवीन शर्ट आहे. तिच्याकडे सुंदर पिशवी आहे. सी हॅज अ ब्युटिफुल बॅग. म्हणजे काय, तिच्याकडे एक सुंदर पिशवी आहे. मला एक बहीण आहे. मग मला साठी शब्द घेतला आय हॅव अ सिस्टर. म्हणजे काय, मला एक बहीण आहे. त्याला एक भाऊ आहे. त्याला साठी शब्द घेतला ही, त्यानंतर घेतलं हॅज. भावाला आपण म्हणतो ब्रदर, अ ब्रदर. म्हणजे वाक्य काय झालं, शी हॅज अ ब्रदर, म्हणजे त्याला एक भाऊ आहे. त्यांना दोन मुले आहेत. त्यांनासाठी घेतला दे. मग आपल्याला वाक्यामध्ये देच्या नंतर कधीही वाक्यामध्ये हॅव किंवा हॅज पैकी येतं हॅव. मग दोन साठी टू, मुलेसाठी चिल्ड्रेन. मग वाक्य काय झालं, दे हॅव टू चिल्ड्रेन, त्यांना दोन मुले आहेत. आम्हाला बरेच मित्र आहेत. मग आमच्यासाठी शब्द घेतला वी हॅव. बरेच साठी इथं घ्यायचा मेनी फ्रेंड्स. म्हणजे काय, आम्हाला खूप किंवा बरेच मित्र आहेत. माझ्याकडे काही पैसे आहेत. आय हॅव सम मनी. म्हणजे काय, माझ्याकडे काही पैसे आहेत. पुढचा आहे, तिला एक प्रश्न आहे. सी हॅज अ क्वेश्चन. म्हणजे तिला एक प्रश्न आहे किंवा सी हॅज अ प्रॉब्लेम, तिला एक समस्या आहे. त्याला एक अडचण आहे. मग त्यालासाठी घेतला ही हॅज. मग अडचणीसाठी शब्द आहे प्रॉब्लेम. म्हणजे काय, त्याला एक अडचण आहे. शी हॅज अ प्रॉब्लेम. पुढचा आहे, त्यांच्याकडे योजना आहे. दे हॅव अ प्लॅन. म्हणजे त्यांच्याकडे एक योजना आहे. पुढचं वाक्य आहे, आमच्याकडे इंग्रजीचे पुस्तक आहे. मग आमच्यासाठी घेतला वी हॅव अ इंग्लिश बुक. वी हॅव अ इंग्लिश बुक. म्हणजे आमच्याकडे एक इंग्लिशचं पुस्तक आहे. पुढचं आहे, मला डोकेदुखी आहे. मग मला साठी शब्द घेतला आय हॅव अ हेडेक. म्हणजे मला एक डोकेदुखी
आहे. आता त्याला मला डोकेदुखी आहे वाक्य कसं झालं, आय हॅव अ हेडेक. आता तिला सर्दी आहे हे वाक्य असं ना, सी हॅज कोल्ड. म्हणजे काय, तिला सर्दी आहे. त्याला ताप आहे, मग त्यालासाठी आपल्याला शब्द घ्यायचा इथं, ही हॅज फेवर. म्हणजे काय, त्याला ताप आहे. आज त्यांची बैठक आहे, मग कसं होणार, दे हॅव अ मीटिंग टुडे. आज त्यांना मीटिंग आहे किंवा आज त्यांची बैठक आहे. उद्या आम्हाला सुट्टी आहे, मग आम्हाला साठी शब्द घेतला, वी हॅव अ हॉलिडे. मग उद्यासाठी आहे टुमॉरो. वाक्य असं झालं, वी हॅव अ हॉलिडे टुमॉरो. मला एक कल्पना आहे, मला साठी शब्द घेतला, आय हॅव अन आयडिया. म्हणजे काय, मला एक कल्पना आहे. तिच्याकडे एक कौशल्य आहे, तिच्यासाठी शब्द घेतला, सी हॅज अ स्किल. म्हणजे काय, तिच्याकडे एक कौशल्य आहे. त्यांच्याकडे एक नोकरी आहे, मग त्यांच्यासाठी शब्द घेतला, दे हॅव अ जॉब. म्हणजे काय, त्यांच्याकडे एक नोकरी आहे. त्यांचे मोठे कुटुंब आहे किंवा त्यांना मोठे कुटुंब आहे, मग हे असं होणार, दे हॅव अ बिग फॅमिली. म्हणजे काय, त्यांना एक मोठे कुटुंब आहे. आज आमची परीक्षा आहे किंवा आज आम्हाला परीक्षा आहे, मग असं होणार, वी हॅव an एक्झाम टुडे. म्हणजे काय, आज आम्हाला एक परीक्षा आहे. माझ्याकडे नवीन घड्याळ आहे, माझ्यासाठी शब्द घेतला, आय हॅव अ न्यू वॉच. म्हणजे काय, माझ्याकडे एक नवीन घड्याळ आहे. तिला लांब केस आहेत किंवा तिचे केस लांब आहेत, मग कसं होणार, सी हॅज लॉंग हेअर. म्हणजे काय, तिला लांब आहेत. मग त्याला निळे डोळे आहेत, कसं होणार, त्याला निळे डोळे आहेत. ही हॅज ब्ल्यू आईज. म्हणजे काय, त्याला निळे डोळे आहेत. त्यांच्याकडे एक कुत्रा आहे, त्यांच्यासाठी शब्द घेतला, दे हॅव अ डॉग. म्हणजे काय, त्यांच्याकडे एक कुत्रा आहे. आमच्याकडे एक मांजर आहे, वी हॅव अ कॅट. म्हणजे आमच्याकडे एक मांजर आहे. माझ्याकडे तिकीट आहे, आय हॅव अ तिकीट. म्हणजे माझ्याकडे एक तिकीट आहे. तिच्याकडे भेटवस्तू आहे, तिच्यासाठी शब्द घेतला, सी हॅज अ गिफ्ट थिंग्स किंवा गिफ्टेड थिंग्स. गिफ्टेड थिंग. त्यांच्याकडे एक गिफ्टेड वस्तू आहे. त्यांना एक स्वप्न आहे किंवा त्यांच्याकडे एक स्वप्न आहे, दे हॅव अ ड्रीम. त्यांच्याकडे एक दुकान आहे, कसं ना, दे हॅव अ शॉप. म्हणजे त्यांच्याकडे एक दुकान आहे. आमच्याकडे खेळाचे मैदान आहे, वी हॅव अ प्लेग्राउंड किंवा प्लेइंग ग्राउंड. म्हणजे आमच्याकडे खेळाचे मैदान आहे.
माझ्याकडे पेन्सिल आहे. आय हॅव अ पेन्सिल. म्हणजे आमच्याकडे एक पेन्सिल आहे. तिच्याकडे वही आहे. हे वाक्य कसं होणार? सी हॅज अ नोटबुक. म्हणजे तिच्याकडे एक वही आहे. त्यांच्याकडे गाडीची किल्ली आहे. दे हॅव अ कार की. त्यांच्याकडे गाडीची किल्ली आहे. त्यांच्याकडे जलतरण तलाव आहे. त्यांच्यासाठी शब्द घेतला. दे हॅव अ स्विमिंग पूल. त्यांच्याकडे एक जलतरण तलाव आहे. आमच्याकडे संगणक प्रयोगशाळा आहे. वी हॅव अ कॉम्प्युटर लॅब. म्हणजे आमच्याकडे एक संगणक शाळा आहे. माझ्याकडे पासपोर्ट आहे. आय हॅव अ पासपोर्ट. म्हणजे माझ्याकडे एक पासपोर्ट आहे. तिच्याकडे कॅमेरा आहे. सी हॅज अ कॅमेरा. म्हणजे तिच्याकडे एक कॅमेरा आहे. त्यांच्याकडे शेत आहे. दे हॅव अ फार्म. त्यांच्याकडे एक शेत आहे. त्यांच्याकडे ग्रंथालय आहे. दे हॅव अ लायब्ररी. म्हणजे त्यांच्याकडे एक ग्रंथालय आहे. आज आमचा इंग्रजीचा वर्ग आहे. मग वी हॅव अ इंग्लिश क्लास. आम्हाला आज इंग्रजीचा वर्ग आहे. त्याला एक प्रश्न आहे. त्यालासाठी शब्द घेतला. ही हॅज अ क्वेश्चन. त्याला एक प्रश्न आहे. मला डोकेदुखी आहे. मग कसं ना? आय हॅव अ हेडेक. मला एक डोकेदुखी आहे. मग असं आपण दैनंदिन जीवनामध्ये जर अशा वाक्यांचा सराव केला तर आपण निश्चितच इंग्लिश बोलू शकतो. मग आपण एक काम करूयात, याचा पुन्हा एकदा सराव करूयात. बघा, आपण कोणते कोणते आज वाक्य बघितले की ज्यावेळेस आपल्या मराठीच्या वाक्याच्या शेवटी कडे, ला, ना वाक्यामध्ये आल्यास इंग्लिशमध्ये हॅव किंवा हॅजचा वापर केला जातो आणि त्यानंतर नाउन अथवा प्रोनाउनचा वापर केला जातो. माझ्याकडे पुस्तक आहे. आय हॅव अ बुक. तिच्याकडे एक पेन आहे. तुझ्याकडे एक पेन आहे. यू हॅव अ पेन. आमच्याकडे एक गाडी आहे. वी हॅव अ कार. त्यांच्याकडे एक घर आहे. दे हॅव अ हाऊस. तिच्याकडे एक बाहुली आहे. सी हॅज अ डॉल. त्यांच्याकडे एक सायकल आहे. दे हॅव अ सायकल. माझ्याकडे मोबाईल फोन आहे. आय हॅव अ मोबाईल फोन. तिच्याकडे लॅपटॉप आहे. सी हॅज अ लॅपटॉप. त्यांच्याकडे बाग आहे. दे हॅव अ गार्डन. आमच्याकडे वर्ग आहे. वी हॅव अ क्लासरूम. त्यांच्याकडे नवीन शर्ट आहे. त्याच्याकडे नवीन शर्ट आहे. ही हॅज अ न्यू शर्ट. तिच्याकडे सुंदर पिशवी आहे. सी हॅज अ ब्युटिफुल बॅग. मला एक बहीण आहे. आय हॅव अ सिस्टर. त्याला एक भाऊ आहे. ही हॅज अ ब्रदर. त्यांना 2 मुले आहेत. दे हॅव 2 चिल्ड्रेन. आम्हाला बरेच मित्र आहेत. वी हॅव मेनी फ्रेंड्स. माझ्याकडे काही पैसे आहेत. आय हॅव सम मनी. तिला एक प्रश्न आहे. सी हॅज अ क्वेश्चन. त्याला एक अडचण आहे. ही हॅज अ प्रॉब्लेम. त्यांच्याकडे एक योजना आहे. दे हॅव अ प्लॅन. आमच्याकडे इंग्रजीचे पुस्तक आहे. वी हॅव अ इंग्लिश बुक. मला डोकेदुखी आहे. आय हॅव अ हेडेक. तिला सर्दी आहे. सी हॅज अ कोल्ड. त्याला ताप आहे. ही हॅज अ फेवर. आज त्यांची बैठक आहे. दे हॅव अ मीटिंग टुडे. उद्या आम्हाला सुट्टी आहे. वी हॅव अ हॉलिडे टुमॉरो. मला एक कल्पना आहे. आय हॅव ॲन आयडिया. तिच्याकडे एक कौशल्य आहे. सी हॅज अ स्किल. त्यांच्याकडे नोकरी आहे. दे हॅव अ जॉब. त्यांचे मोठे कुटुंब आहे. दे हॅव अ बिग फॅमिली. आज आमची परीक्षा आहे. वी हॅव ॲन एक्झाम.
माझ्याकडे नवीन घड्याळ आहे. आय हॅव अ न्यू वॉच. तिला लांब केस आहेत. सी हॅज अ लॉंग हेअर. त्याचे डोळे निळे आहेत. ही हॅज अ किंवा त्याला निळे डोळे आहेत. ही हॅज अ ब्ल्यू आईज. त्यांच्याकडे एक कुत्रा आहे. दे हॅव अ डॉग. आमच्याकडे एक मांजर आहे. वी हॅव अ कॅट. आमच्याकडे तिकीट आहे. वी हॅव अ तिकीट. तिच्याकडे भेटवस्तू आहे. सी हॅज अ गिफ्टेड थिंग. त्यांच्याकडे एक स्वप्न आहे. दे हॅव अ ड्रीम. त्यांच्याकडे एक दुकान आहे. दे हॅव अ शॉप. आमच्याकडे खेळाचे मैदान आहे. वी हॅव अ प्लेइंग ग्राउंड. माझ्याकडे एक पेन्सिल आहे. आय हॅव अ पेन्सिल. तिच्याकडे वही आहे. सी हॅज अ नोटबुक. त्यांच्याकडे गाडीची किल्ली आहे. दे हॅव अ कार की. त्यांच्याकडे जलतरण तलाव आहे. दे हॅव अ स्विमिंग पूल. आमच्याकडे संगणक प्रयोगशाळा आहे. वी हॅव अ कॉम्प्युटर लॅब. माझ्याकडे पासपोर्ट आहे. आय हॅव अ पासपोर्ट. तिच्याकडे कॅमेरा आहे. सी हॅज अ कॅमेरा. त्यांच्याकडे शेत आहे. दे हॅव अ फार्म. त्यांच्याकडे ग्रंथालय आहे. दे हॅव अ लायब्ररी. आम आज आज आम्हाला इंग्लिशचा वर्ग आहे. वी हॅव अन इंग्लिश क्लास. त्यांना एक प्रश्न आहे. ही हॅज अ क्वेश्चन. मला डोकेदुखी आहे. आय हॅव अ हेडेक. मग या पद्धतीने आपण रोज अशा वाक्यांची प्रॅक्टिस करूयात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.